हरी हरी तुम्ही मनारे सकळ तेने माया जाळ तुटतील अनेक नका पडू गबाळाचे भरी पुढे आहे थोरी नागवन भावे तुळशी दळ पाणी जोडा हात भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा अनेक नका पडू गबाळाचे भरी. गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा नामपर प्रकरणातील अभंग आजच्या कीर्तन सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल प्रस्तुत अभंगाद्वारे श्री संत तुकोबाराय नरदेहात आलेल्या जीवाला सुंदर असा उपदेश करतात. नामाचं महत्व काय आहे आणि नाम घेण्याचा आग्रह करतात. मनुष्य देह प्राप्त झाल्याच्या नंतर मनुष्याचे काही कर्तव्य सांगितलेले आहे. त्याच्यामध्ये प्रथम कर्तव्य आहे की माणसाने मनुष्य देह मिळाल्याच्या नंतर भगवंताची भक्ती केली पाहिजे. भगवंताच्या प्राप्ती करता हे मनुष्याचं शरीर तुम्हा आम्हाला मिळालेलं आहे. म्हणून देह मिळालेला आहे. भगवंताने सुंदर वाचा दिलेली आहे, सुंदर अशी वाणी दिलेली आहे आणि त्या वाणीने सतत नित्य नेमाने आपण हरी 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 असं म्हटलं पाहिजे. तुकोबाराय सर्वांना विनंती करतायत, हरी हरी तुम्ही मनारे सकळ. सकळ या शब्दाचा अर्थ होतो सर्वांनी हरी हरी म्हणावं. सकळ म्हणजे सर्वांनी म्हणावं हरी हरी. सकळ सकळ म्हणजे सर्व. सर्व म्हणजे कोण तर सांगितलेलं आहे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र या 4ही वर्णाने हरी हरी म्हणावं. अजून कोणी कोणी हरी हरी म्हणावं तर सांगितलंय बालकांनी, छोट्याशा बालकांनी, तरुणांनी, वयोवृद्धांनी अशा आदी करून सर्वांनी हरी हरी म्हणावं. अजून कोणी कोणी हरी हरी म्हणावं तर सांगितलं नर अथवा नारी, फोका दुराचारी, मुखी गाता हरी पवित्र तो. नर असेल, नारी असेल, दुराचारी असेल, हरी हरी म्हणण्याचा सर्वांना काय दिलेला आहे? अधिकार दिलेला आहे. काही काही गोष्टी करता अधिकाराची आवश्यकता आहे. काही काही गोष्टी अधिकाराशिवाय करता येत नाहीत आणि काही काही गोष्टी सर्वांना करता येतात. तसं नामस्मरण घेणारा कोणी असू द्या, नामस्मरण घेण्याकरता अधिकार आणि अनाधिकाराची आवश्यकता नाही. अधिकाऱ्याने सुद्धा नामस्मरण घेतलं तरी त्याचा उद्धार होतो. अनाधिकारी व्यक्तीने जरी नामस्मरण केलं तरी त्याचा उद्धार होतो. म्हणून हरी हरी तुम्ही मनारे सकळ. काय होईल म्हटले हरी हरी म्हटल्याच्या नंतर तर सांगितलं तेने माया जाळ तुटतील. हरी 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 जर तुम्ही म्हणत राहिले तर मायाजाळ तुटेल आणि मायाजाळ तुटलं की भगवंताची प्राप्ती सुलभ होईल. भगवंत दूर नाही, भगवंत अगदी आपल्या जवळ आहे आणि त्या जवळ असणाऱ्या परमात्म्याचा तुम्हाला जर अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही हरी हरी असं म्हणावं. आणि हरी हरी म्हटल्याच्या नंतर त्याचं फळ सांगितलेलं आहे तेने मायाजाळ तुटतील.
आपण हरी हरी का म्हणत नाही, त्याचं कारण आहे आपण प्रपंचात गुंतलेलो आहे, गबाळामध्ये गुंतलेलो आहे. म्हणून महाराज म्हणतात, ज्या गबाळामध्ये ज्या प्रपंचामध्ये तुम्ही गुंतलेले आहात, तो प्रपंच काही दिवसापुरता आहे, काही काळापुरता आहे. आणि आजपर्यंत प्रपंचामध्ये कोणीही सुखी झालेलं नाही. म्हणून तुम्हाला जर सुख प्राप्त करायचं असेल, सुखाचा अनुभव घ्यायचा असेल, तर गबाळाच्या भरी पडू नका म्हणतात महाराज. अनेक नका पडू गबाळाची भरी. का गबाळाच्या भरी पडायचं नाही, का या प्रपंचामध्ये गुंतायचं नाही, तर सांगितलं पुढे आहे थोरी नागवन. पुढे नागवन आहे. नागवन या शब्दाचा अर्थ होतो वाकडा रस्ता. मार्ग फार गंभीर आहे पुढे, आणि पुढे त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे, पुढे त्याचं दुःख भोगावं लागणार आहे. कारण जे जे आपण या ठिकाणी करतो त्याचा त्याचा आपल्याला हिशोब द्यावा लागतो, परिणाम भोगावा लागतो. विषयाचे समसुख येते वाटे गोड, पुढे अवघड ये मदंड. प्रपंच करताना, विषय भोगताना, खोटं बोलताना, चोऱ्या करताना, लोकांना लुबाडताना इथं गोड वाटतं, पण त्याचं परिणाम आणि त्याचं दुःख पुढे आपल्याला भोगावं लागतं. पुढचं जे दुःख आहे ते तुम्हाला भोगाला येऊ नये, अथवा त्या भोगापासून तुमची सुटका व्हावी असं जर वाटत असेल तर महाराज म्हणतात, हरी हरी तुम्ही म्हणावे सकळ. अजून काही परमार्थामध्ये सोपे सोपे उपाय महाराजांनी या अभंगात सांगितले. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, मनावे पतित वेळोवेळा. तुकोबारायांनी सांगितलेला परमार्थ अतिशय सोपा परमार्थ आहे. तुकोबारायांचा परमार्थ सरळ आणि सोपा, सर्वांना करता येईल असा परमार्थ आहे. काय करा म्हटले, एक नित्य नेमाने भगवान परमात्म्याला तुळशीचं पान वाहा, पण ते वाहत असताना भाव असणं गरजेचं आहे. भावे तुळशी दळ पाणी जोडा हात. पाणी या शब्दाचा अर्थ होतो हात, पाणी. दोन हात परमात्म्याला जोडा. पहा किती सोपी भक्ती सांगतात तुकाराम महाराज. प्रथम सांगितलं हरी हरी म्हणा, दुसरं सांगितलं एक तुळशीचं पान भाव भक्तीने भगवंताला समर्पित करा, आणि तिसरं सांगितलं नाही जरी तुळशी पत्र समर्पित केलं, नाही हरी हरी म्हटलं तरी चालतंय, केवळ त्याला हात जोडा, नमस्कार करा. एवढं जर तुम्ही केलं तर भगवान परमात्मा खूप दयाळू आहे म्हटलेलं आहे. तुका म्हणे हात व कृपेचा सागर. भगवान परमात्मा कृपेचा सागर आहे. पहा, भगवंताला कृपेचा सागर म्हटलेला आहे. कृपा करण्याकरता तो समुद्रासारखा आहे, आणि तो जर का त्याने जर कृपा केली, तुम्ही जर नाम घेतलं तर तो अशी कृपा करतो की नामासाठी पार पाववेल. त्याच्या केलेल्या नामस्मरणाच्या मोबदल्यामध्ये तुम्हाला भगवान परमात्मा भवसागरातून तारून नेईल. कुठल्याही प्रकारच्या यातना होऊ देणार नाही, कुठल्याही प्रकारचं दुःख होऊ देणार नाही, आणि तुमच्या जन्म मृत्यूला तो समाप्त केल्याशिवाय राहणार नाही. कारण या जगामध्ये सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर ते आहे जन्माचं आणि मृत्यूचं दुःख. त्या जन्म मृत्यूचं दुःख तो समाप्त करेल, आणि भवसागरातून तो तुम्हाला तारून नेईल. कारण त्याचा स्वभाव आहे, कृपावंत आहे, आणि जीवाला बुडू देणे हा त्याचा स्वभाव नाही. आपल्या भक्ताला तो भवसागरात बुडू देत नाही, तर तो आपल्या भक्ताला तारून नेत असतो. आपल्या भक्तावर तो विशेष कृपा करत असतो, कारण तो कृपाळू आहे, दयाळू आहे. करुणा सिंधू म्हटलेले भगवंताला कृपावंत म्हटलेलं आहे. बहु आहे कृपावंत, अनंत हे नाव ज्या, आणि ज्याचं नाव अनंत असं नाव आहे. असा या अभंगाचा सरळ थोडक्यामध्ये भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. अभंग निरूपण करण्यापूर्वी अल्पसा परिहार अत्यंत गरजेचा आहे. आपल्या या वाडी गावामध्ये चालत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह, आणि या सप्ताहामध्ये श्रीमद भागवत कथा
हरिपाठ, काकडा भजन, हरी कीर्तन असे अनेक सांप्रदायिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहेत. आणि हा सप्ताहाचा आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे. अतिशय सुंदर अशा वातावरणामध्ये या ठिकाणी हा सप्ताह संपन्न होतो. या छोट्याशा गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा निर्माण करून देण्याचं काम ज्यांनी केलं असे श्री संत श्यामगिरी बाबा महाराज. आणि श्यामगिरी बाबांनी आपलं संपूर्ण जीवन चंदनासारखं समाजाच्या सेवेमध्ये समर्पित केलं. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगे संतजन. चंदनाचा एक गुण असतो. चंदनाचा काय गुण आहे तर म्हटले चंदन हे स्वतः संपून जातं, स्वतः संपत असतं. पण चंदन संपत असताना इतरांना सुगंध देऊन जात असतं. तसं संत महात्मे या जगामध्ये जास्त काळ राहत नाहीत, पण गेल्याच्या नंतर त्यांच्या कीर्तीचा सुगंध मात्र चंद्र सूर्य आहे तोपर्यंत राहत असतो. श्री महाराज आपल्यामध्ये जरी देहाने नसले तरी सुद्धा ते कीर्तीने या ठिकाणी आहेत. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर विश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. म्हणून संत महात्मे या जगामध्ये येतात, काही काळ राहत असतात आणि आपल्या कीर्तीचा सुगंध समाजाला देऊन निघून जात असतात. पहा तुम्ही, श्री महाराज या ठिकाणी आले तेव्हा इथे कुठल्याही प्रकारचं काही तीर्थक्षेत्र नव्हतं. कारण संत महात्म्याला तीर्थयात्रेला जाण्याची गरज नसते. ते जिथे थांबतात तिथे तीर्थ बनवत असतात. कारण एवढं सामर्थ्य त्यांच्या चरणामध्ये असतं. त्यांच्या चरणस्पर्शाने ही भूमी अत्यंत पुनीत झालेली आहे. केवळ वाडी गाव हेच त्यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालं नाही, तर त्यांच्या पदस्पर्शाने या पंचकृषीला त्यांनी पवित्र केलेलं आहे. या परिसरातले जेवढे काही गावं असतील, जानेफळ असेल, सावत्रा असेल, नायगाव दत्तापूर असेल, सेनला असेल, दोन्ही वाड्या असतील, सोनार गावन असेल, आदी करून या परिसरातल्या सगळ्या गावामध्ये महाराज
जेव्हा होते तेव्हा गावोगावी जायचे आणि महाराजांचा स्वभाव हा अत्यंत प्रामाणिक होता. तुम्हाला महाराजांचं चरित्र सर्वांना ज्ञात आहे. त्यांनी जर एखाद्या भक्ताला 10 रुपये मागितले आणि त्या भक्ताने 100 रुपये दिले तर महाराज त्याला 90 रुपये परत करायचे प्रामाणिकपणे आणि केवळ 10 रुपये घ्यायचे. कारण साधूचं जीवन असं असलं पाहिजे. साधू हा संतुष्ट असला पाहिजे. कमी दिल्याच्या नंतरही तो संतुष्ट असला पाहिजे. आणि भरपूर देऊनही ज्याचं पोट भरत नाही त्याला साधू म्हणता येत नाही. काही काही असे आहेत आमच्यामध्ये. तुम्ही त्या टपाल पेटी पाहिली असेल, पत्रपेटी. त्या पत्रपेटीमध्ये किती पत्र टाका तिचं तोंड वाचलेलंच असतं. तसं आमच्या काही साधूला किती द्या त्यांचं तोंड वाचलेलंच असतं. ते कधी तृप्त होत नाहीत. पण महाराज अत्यंत प्रामाणिक आणि अत्यंत तृप्ती स्वभाव. थोडस जरी दिलं तरी सुद्धा आपल्या भक्ताला भरभरून असा आशीर्वाद द्यायचे. सावत्रा गावामध्ये सुद्धा धान्य मागण्याकरता, वर्गणी मागण्याकरता महाराज यायचे. आणि ज्या भक्ताला 1 किलो धान्य मागितलेलं आहे आणि त्याने जर 5 किलो धान्य दिलं तर महाराज त्याचा स्वीकार करत नव्हते. पण सज्जनाहो, मी नेहमी सांगत असतो, संत महात्म्याला, संन्यासी लोकाला, कोणताही संन्यासी असू द्या, भगव्या कपड्यावाला, फक्त गांजा वाढणारा सोडू. विठ्ठल विठ्ठल त्याला जर तुम्ही 10 रुपये दिले तर तो तुम्हाला व्याजासहित परत केल्याशिवाय राहत नाही. तुम्ही जर 10 रुपये दिले तर तो 100 रुपयाचं काम ज्या गावामध्ये वास्तव्य करतो संन्यासी महात्मा, त्या गावाला तो त्या ठिकाणी देऊन जात असतो. म्हणून हे जे काही ऐश्वर आहे, हे जे काही तुम्हाला दिसत आहे, सगळं काही तीर्थक्षेत्र, इथे अनेक दिंड्या वास्तव्य करतात. प्रत्येक दिंडी या ठिकाणाहून प्रसाद घेऊन जात असते. या भूमीवर सामान्य माणूस सुद्धा थांबू शकत नव्हता. आज इथे सर्व लोक विसावा घेत आहेत. अनेक दिंड्या थांबतायत आणि या ठिकाणी या क्षेत्राला, या गावाला तीर्थक्षेत्र निर्माण करण्याचा दर्जा महाराजांनी प्राप्त करून दिलेला आहे. असे संत अगदी थोडके असतात. मनुष्यानाम सहस्रेषु, भगवंत सांगतात मनुष्यामध्ये सहस्रेषु म्हणजे 1000 माणसामध्ये असा एखादा महात्मा वेळोवेळी जन्म घेत असतो आणि धर्माचा प्रचार करण्याकरता मठ मंदिराची निर्मिती करत असतो. या गावाला कोणीही ओळखलेलं नसतं, कोणी थांबलं सुद्धा नसतं. आणि एवढा मोठा नाम सप्ताह, एवढा मोठा भंडारा, 2 वेळेला भंडारा होतो. रामनवमीला होतो, महाराजांच्या पुण्यतिथीला भंडारा होतो. एवढं मोठं हे अन्नदान होतं. हा अन्नदान यज्ञ, नाम यज्ञ या ठिकाणी संपन्न जर होत असेल आणि याचं श्रेय जर कोणाला मिळत असेल तर ते सर्व श्रेय पूजनीय श्री श्यामगिरी बाबाला. आणि त्यांच्याच अथक प्रयत्नातून, त्यांच्या अथक म्हणजे अतिशय अथक प्रयत्नातून माझ्यासारख्या साधूला संस्थान निर्माण करणं काही मोठी कठीण गोष्ट नाही. कारण मी शिकलेला आहे, कीर्तनकार आहे, कथाकार आहे आणि मी दररोज पैसा घेऊन येतो. मला कोणाकडे हात पसरवण्याची आवश्यकता नाही. न मागता सगळे लोक मला देतात. मी संस्थान केवढंही निर्माण करू शकतो. हे सावत्र्याचं सोडल्याच्या नंतर दुसरीकडे सुद्धा निर्माण करू शकतो. पण श्यामगिरी महाराजकडे कुठल्याही प्रकारची शिक्षण पात्रता नव्हती. कुठल्याही प्रकारचं कीर्तन प्रवचन ते करत नव्हते. अतिशय मेहनत केली, अतिशय कष्ट केले आणि कष्ट करून या ठिकाणी महाराजांनी हे संस्थान निर्माण केलेलं आहे. सज्जनाओ, आपल्याला आपल्या घरावरचे पत्र फुटलेले बदलता येत नाही. आपल्याला आपल्या शेतातल्या काही गोष्टीचे काम सुद्धा करता येत नाही. आपलं पूर्ण आयुष्य जातं आणि एवढं मोठं वैभव, ऐश्वर्य
साधू समाजाच्या कल्याणाकरता निर्माण करून जातो. म्हणून भाग्यवान आहे तुम्ही की तुम्हाला एवढा मोठा महात्मा मिळाला. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांनी आग्रह धरला, मला पण बऱ्याच वेळेस म्हटले एखादे महाराज असतील तर द्या. आता तुम्हाला नाव सांगत नाही, एका संस्थांचे लोक माझ्याकडे आले. सावत्र्याला असताना मी सुरुवातीलाच आलो तेव्हा मी 21 वर्षाचा होतो. नेमक्याच मला थोड्या थोड्या मिश्या फुटू लागल्या. सावत्र्यातले काही लोक मानायचे, काही म्हटले काय खरं याच, राहील आणि एखादी पोरगी नाही तर बाई घेऊन पळून जाईल, असं सुद्धा लोक बोलायचे. पण त्या वेळेला ते मी सगळं सहन करायचो. आणि मग आपल्या परिसरातल्याच एका संस्थांचे लोक माझ्याकडे आले आणि सांगितलं, महाराज हे गाव फार विचित्र आहे. सावत्रा म्हणजे हे गाव फार विचित्रच आहे, कारण त्याचं नाव सावत्र आहे. मी तर म्हणत असतो सावत्रा नाही, त्या गावाचं नाव सावध राहा पाहिजे. काय पाहिजे? सावध राहा. म्हणजे प्रत्येकाने लोकांपासून कसं राहिलं पाहिजे? सावध राहिलं पाहिजे. आणि खरोखर त्या वृत्तीचं तसे काही अनुभव सुद्धा मला आले. आणि त्या संस्थांवरचे लोक ज्या वेळेस आले त्यांनी सांगितलं, महाराज इथं गवताची पर्णकुटी, इथं काही व्यवस्था नाही, मंदिर जीर्ण झालेलं आहे. आमच्या संस्थांवर तुम्ही राहा, तुमच्या पायाला सुद्धा आम्ही माती लागू देणार नाही, तुम्हाला गाडी घेऊन देतो. मी म्हटलं मी तसं करणार नाही, मला हे स्थान सोडायचं नाही. नंतर कालांतराने ते गेले, 2-4 वर्षांना पुन्हा आले. तुम्ही राहत नाही तर कमीत कमी आम्हाला एखादा महात्मा शोधून द्या, एखादा संन्यासी महात्मा आणून द्या. तेव्हा त्या आलेल्या लोकांना मी विचारलं, म्हटलं तुला किती मुलं आहेत? ते म्हणे 2. त्या दुसऱ्याला विचारलं, तुला किती मुलं आहे? म्हणे 4. मी म्हटलं असं कर, तुझ्या 2 पैकी 1 माझ्याकडे आणून घाल, तुझ्या 4 पैकी 2 माझ्याकडे आणून घाल. 3 संन्यासी तयार करतो. ज्या संस्थांवर संन्यासी नसेल त्या संस्थांवर तुमचे पोरं संन्यासी बनून ठेवून देऊ. ते म्हटलं, महाराज एवढं कुठं आमचं पुण्य आहे आणि एवढं कुठं आमचं नशीब आहे. सज्जनाओ, साधू मिळणं एवढं दुर्लभ आहे. या जगामध्ये सगळं काही मिळेल तुम्हाला, पण भागवतामध्ये सांगितलेलं आहे, भागवतकारांनी वर्णन केलेलं आहे. भागवतकार वर्णन करतात एका ठिकाणी, तत्रापि दुर्लभम मन्यम वैकुंठ प्रिय दर्शनम. दुर्लभो मानुषो देह देहिनां क्षणभंगुर, तत्रापि दुर्लभम मन्यम वैकुंठ प्रिय दर्शनम. भागवतकार वर्णन करतात, सुरुवातीला सांगितलेलं आहे दुर्लभो मानुषो देह. काय काय दुर्लभ आहे तर म्हटले, पहिला मनुष्याचा देह दुर्लभ आहे. नरदेह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. पहिला सांगितला नरदेह दुर्लभ. दुर्लभो मानुषो देह देहिनां क्षणभंगुर, तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. दुसरं सांगितलेलं आहे वैकुंठ प्रिय दर्शनम. वैकुंठाधीश भगवान परमात्म्याला प्रिय असणारे संत मिळणं दुर्लभ सांगितलेलं आहे. साधूची भेट दुर्लभ सांगितलेली आहे. एक वेळेला चंद्रामृत तुम्हाला मिळेल, चंद्रामृत सुद्धा मिळू शकतं. वाघिणीचं दूध सांगितलं दुर्लभ आहे, ते सुद्धा मिळू शकतं. परंतु संत महात्मे मिळू शकत नाही. आणि मिळाले तर श्यामगिरी बाबा सारखे मिळू शकत नाही. संत भरपूर मिळतील तुम्हाला, परंतु असे निष्काम कर्मयोगी संत ज्यांनी ज्यांच्या जीवनामध्ये 1 रुपयाचा सुद्धा स्वार्थ केला नाही आणि संपूर्ण शरीर समाजाला समर्पित केलं, अशा या भव्य दिव्य असणाऱ्या संस्थांमध्ये हा सप्ताह तुम्ही करताय. महाराजांनी हे रोपटं लावलेलं आहे, हे रोपटं आपण वाढवलेलं आहे. आणि या रोपट्याला जोपासण्याचं काम, या परंपरा चालवण्याचं काम, रामनवमी उत्सव असेल, महाराजांची पुण्यतिथी असेल, वर्षभरामध्ये जे काही कार्यक्रम असतील ते कार्यक्रम दरवर्षी संपन्न करण्याचा प्रयत्न तुम्ही सर्व गावकरी करताय. म्हणून त्याचंही श्रेय तुम्हाला आहे आणि त्याबद्दल
द्यावे तेवढे तुम्हाला धन्यवाद कमी पडताय. कारण छोट्याशा गावामध्ये हल्ली लग्न लावणं सोपं आहे, पण सप्ताह करणं अवघड झालेलं आहे. लग्न लावणं का सोपं आहे? कारण आता नवरदेवाकडचे म्हणतात फक्त मुलगीच द्या, लग्नाचा सुद्धा आम्ही खर्च करतो. म्हणून लग्न करणं सोपं आहे, लग्न लावणं सोपं आहे, पण सप्ताह करणं हल्लीच्या काळामध्ये कठीण झालेलं आहे, अवघड झालेलं आहे. आज तरी बरे लोक मला पाहायला मिळालेत, काय दिंडीतले येऊन बसलेत का काय माहित कीर्तनात, नाही का. मागच्या वर्षी कमी प्रमाणामध्ये होते. गावातील सर्व लोकांनी केवळ भजनाचा भोजनाचा आनंद घ्यायचा नाही. भोजन दररोज मिळतं आपल्याला, आणि भोजन खाऊन खाऊन काय होणार आहे? आज खाल्लं तर उद्या पुन्हा खावं लागणार आहे. भोजनाने कोणी तृप्त झालेला नाही. म्हणून परमार्थ हा माणसाला तृप्त करणार आहे. म्हणून श्रवण महत्वाचं आहे जीवनामध्ये. असा लाभ पुन्हा पुन्हा घडत नसतो, वर्षातून एकदा सप्ताह होतो. म्हणून सर्वांनी, थोर मोठ्यांनी लहान जे काही असतील त्यांनी सर्वांनी या ठिकाणी उर्वरित दिवस जे काही राहिलेले आहे सप्ताहाचे, श्रवणाचा लाभ घ्यायचा आहे. श्रवण करा, कारण श्रवणाने अनेक लोकांचा उद्धार झालेला आहे. श्रवणाचे पैसा श्रवणाचे मिसे बैसावे येऊने, साम्राज्य भुवनी सुखी नांदे. श्रवणे परीक्षिती तरला भूपती, 7 दिवसा मुक्ती झाली तया. राजा परीक्षिताने 7 दिवस भागवत ऐकलं आणि त्याचा उद्धार झाला. म्हणून श्रवण हे मनुष्याचा उद्धार करतं. तुम्हाला सांगतो, श्रवणाचे खूप फायदे आहेत. किती फायदे आहेत? एका कीर्तनकाराला, चांगल्या कीर्तनकाराला, अभ्यासू कीर्तनकाराला जर तुमच्या पुढे निरूपण करायचं असेल तर एक वकील होण्याकरता जेवढे पुस्तकं त्या वकिलाला वाचावं लागतात तेवढ्या ग्रंथाचा अभ्यास उत्कृष्ट कीर्तनकाराला करावा लागतो. आणि एवढा मोठा अभ्यास करून तो कीर्तनकार तुमच्या पुढे निरूपण करतो. आणि एका घंट्याच्या काळामध्ये 10 ग्रंथातल्या काही ओव्या, काही श्लोक त्या ठिकाणी तुम्हाला ते ऐकायला मिळतात. 10 ग्रंथातल्या गोष्टी एका घंट्याच्या कीर्तनात तुम्हाला ऐकायला मिळतात. आयुष्यात कधी तुम्ही 10 ग्रंथ उघडू शकत नाही. म्हणून श्रवण करायचं आहे. आणि श्रवणाने मनुष्याच्या ठिकाणचं अज्ञान समाप्त होतं. ईश्वराची प्राप्ती या श्रवणाने सांगितलेली आहे. श्रवण ही प्रथम भक्ती सांगितली नवविधा भक्तीमध्ये. रामायणामध्ये जेव्हा भगवान श्रीराम प्रभू शबरीच्या आश्रमामध्ये गेले आणि शबरीला नवविधा भक्तीचा उपदेश केलेला आहे, तर त्या नवविधा भक्तीमध्ये पहिली भक्ती सांगितलेली श्रवण. प्रथम भगती संतन कर संगा, प्रथम भगती संतन कर संगा, प्रथम कथा प्रसंगा, दुसरे भगती कथा प्रसंगा, मंगल भवन अमंगल हारी, द्रवभु सुदशरथ अजिर बिहारी. मंगल भवन मंगल प्रथम भगती संतन कर संगा, दुसरी भगती मम कथा प्रसंगा. प्रथम भक्ती सांगितलेली संतांची सेवा, संतांचं सानिध्य आणि संत संगतीमध्ये राहून माणसाला श्रवणाचा लाभ होत असतो. ती दुसरी भक्ती आहे.
दुसरी भगती मम कथा प्रसंगा. जो श्रवण भक्ती करतो निश्चित त्याचा उद्धार होत असतो. म्हणून हा सप्ताह, ही भागवत कथा, काही असं पुण्य प्राप्त व्हावं, दरवर्षी चांगला पाऊस पडावा याच्याकरता सप्ताह करायचा नसतो. तर गावामधल्या लोकांना धर्मशास्त्राचं ज्ञान व्हावं, त्यांच्या ठिकाणी असलेलं अज्ञान समाप्त व्हावं याच्याकरता दरवर्षी सप्ताह करायचा असतो. आणि ज्या लोकांकरता सप्ताह करायचा ते लोकच जर या ठिकाणी आले नसतील तर मग मला वाटतं या हाराचा आणि बुक्याचा काही सत्यानाश करून फायदा नाही का. विनाकारण खर्च येतो हाराचा, बुक्याचा, कीर्तनकाराचा, माईक सिस्टीमचा, मृदंगाचार्याचा, या गायनाचार्य लोकाचा. हे तुमच्या कल्याणा करताय, तुमच्या उद्धारा करताय. म्हणून श्रवण करा. उद्यापासून जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करा. छोटे छोटे मुलं घेऊन या, तुमच्या सुना घेऊन या. कमीत कमी तुम्हाला मथरपणी त्या घराच्या बाहेर तरी काढून देणार नाही कीर्तन ऐकल्यामुळे. पण आपण उलट करतो, सुना लेक घरी ठेवतो आणि बहिरे मथारे इथं आणून बसवतो, ज्यांना ऐकूच येत नाही, नाही का. विठ्ठल विठ्ठल म्हणून परमार्थ हा तरुणाचा असतो, लक्षात ठेवा. तरुणा भाग्य कीर्तनात. तरुणांनी परमार्थ करावा, तरुणामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, मला सांगा, घरचं जर गावातलं जर एखादं म्हातारं बिघडलं तर म्हातारं बिघडल्याच्या नंतर घरच्याची काही नुकसान होईल का? होणार नाही. आणि एखादं म्हातारं सुधारलं म्हातारपणी, काही फायदा होईल का? काही फायदा होणार नाही, कारण त्याच्याकडे अल्प वेळ राहिलेला आहे. पण तरुण जर बिघडला तर निश्चितच संपूर्ण गाव बिघडल्याशिवाय राहणार नाही. आणि तरुण जर सुधारला तर निश्चितच संपूर्ण गाव सुधारल्याशिवाय राहणार नाही. एका व्यक्ती जर एक तरुण माळकरी झाला तर त्याने हळूहळू त्याच्या संपर्कातले 10 तरुण काय केले पाहिजे? माळकरी केले पाहिजे. आपलं उलट चालू आहे. एक बिघडला की तो 10ला बिघडायला लागला, एक दारू प्यायला लागला की 10 जणाला दारू पाजायला लागला. काय होतं? एकदा पिऊन पाय म्हणतात नाही का. हळूहळू हळूहळू सगळं त्या ठिकाणी आपण अधोगतीकडे जात आहोत. असं वाटते आपल्याला की आपण फार विकास केला, मोठे मोठे घर बांधले म्हणजे विकास नाही. भरपूर जमिनी घेतल्या, भरपूर माल व्हायला लागला, भरपूर पैसा यायला लागला म्हणजे विकास नाही. जर आपल्यामध्ये संस्कारच राहिले नाही तर त्या घराचा काही उपयोग नाही, त्या संपत्तीचा काही उपयोग नाही. म्हणून संस्काराचा अभाव बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. संस्कार समाजाला मिळावे आणि संस्कार देण्याचं ठिकाण आता वारकरी संप्रदायाच्या कीर्तनाच्या व्यतिरिक्त दुसरीकडे पाहायला मिळत नाही. दुसरीकडे कुठेही तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाही. आणि दुसरीकडचे लोक संस्कार देण्याच्या भानगडीत नाहीत, संस्कार बिघडवण्याच्या भानगडीत. म्हणून सप्ताह हा उद्धारा करता तर आहेच, पण समाजामध्ये परिवर्तन होण्याकरता आहे. सुंदर अशी भागवत कथा या ठिकाणी तुम्ही श्रवण करताय. ज्या भागवत कथेच्या श्रवणाने उद्धार होतो जीवाचा. आणि आज हे 3ऱ्या दिवसाची कीर्तन सेवा महाराजांच्या कृपेने आणि तुम्हा सर्व गावकऱ्यांच्या इच्छेनुसार या ठिकाणी मला प्राप्त झालेली आहे. आपल्याकडे अल्प असा वेळ कमी असल्यामुळे आपल्याला आपल्या अभंगाचं चिंतन करायचं आहे. विठ्ठल सज्जना हो, या जगामध्ये सगळ्या गोष्टी पुन्हा पुन्हा प्राप्त होतात. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही यत् सर्वम पुनर्लभ्यम न शरीरम पुनः पुनः. पहा, पुनर्वित्तम गेलेलं धन पुन्हा कमवता येईल. पुनर्भार्या, पत्नी जर वारली तर दुसरी करण्याचा काय आहे? अधिकार आहे. आता कोरोना आला होता आणि त्या कोरोनामध्ये एक म्हातारं माझ्याकडे आलं, खूप रडू लागलं. मी विचारलं काय झालं रडायला बाबा? म्हटले आमची मंडळी गेली कोरोनामध्ये, म्हातारी गेली, आता माझं कसं होणार? आणि आता पुन्हा 7-8 महिन्यापूर्वी आलं, पेड्याचा बॉक्स घेऊन आलं. मी विचारलं कशाचे पेढे आहेत? नातू झाला का? कोणी पास झालं का परीक्षेमध्ये?
म्हाताऱ्यानं सांगितलं नाही, दुसरी मंडळी आणली. म्हणजे म्हाताऱ्याचं सुद्धा पहिली बायको गेल्याच्या नंतर दुसरी मिळू शकते, म्हणून तरुणाला का मिळणार नाही? ज्याचं लग्न झालं नाही त्यानं निराश व्हायची गरज नाही. या वर्षी नाही, पुढच्या वर्षी होईल, पुढच्या वर्षी नाही, त्याच्या पुढच्या कधी का होईना पण होईल. नाही झालं तर माझ्याकडे येऊन जा. आपल्याकडे कपड्याची काही कमी नाही, भगवे कपडे भरपूर आहेत नाही का. काही काही ते येडे मलाच विचारतात आमचं लग्न कधी होईल. मी म्हणत असतो रताळ्या हो, मग झालं नाही तर तुमचं कसं होईल. त्यांना वाटतं नाही का, भावना असतात त्यांच्या, आमच्यावर कृपा करा म्हणतात. काही काही म्हणतात महाराज आमच्या बोरला पाणी नाही लागत, आम्हाला पाणी द्या. म्हटलं आमच्या संस्थांवर 7 फेल झालेत आणि यावर्षी पुन्हा 8वा घेतला नाही का. या भानगडीत जास्त पडू नका. ही अंधश्रद्धा ही जरा बाजूला ठेवा. सज्जना हो, शास्त्रकार फार सुंदर वर्णन करतात. पुनर्वित्तम, पुनर्मित्रम, पुनर्भार्या, पुनर्मही. गेलेली पत्नी सुद्धा पुन्हा मिळू शकते. एक मित्र सोडून गेला तर आता या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये तुम्ही एक मित्र सोडून गेल्याच्या नंतर किती मित्र जोडू शकता? 5000 मित्र जोडू शकता मोबाईलवर. एक मित्र गेला म्हणून दुखी होऊ नका, पुन्हा मित्र तुम्हाला मिळू शकतो. पुनर्मही, गेलेली जमीन सुद्धा पुन्हा विकत घेता येईल. पण एकदा का मनुष्याचं शरीर निघून गेलं की ते पुन्हा तुम्हाला प्राप्त होणार नाही. आजपर्यंत कितीतरी गेले संत वर्णन करतात. अनेक जन गेले नाही आले मागोते, अनेक जन गेले नाही न देखो काय झाले कान तरी ऐकती. बैसलो संधी भागी तुझ धरोनी चित्ती. आता माझी करी चिंता दान दे भगवंता. संतांनी सुंदर वर्णन केलं. अनेक जन गेले. किती गेले म्हटले? आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला, आजा गेला, पंजा गेला, आजा गेला, पंजा गेला, ओ आजा गेला, पंजा गेला, आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला रे, बाप मसना गेला रे, बाप मसना गेला रे, बाप मसना गेला रे. ओ जगत जगन्ना तू बनलो तोही दैसा झाला रे, जगत जगन्ना तू बनलो तोही दैसा झाला रे, जगत जगन्ना तू बनलो तोही दैसा झाला रे, जगत जगन्ना तू बनलो तोही दैसा झाला रे. आजा मेला, पंजा मेला, बाप मसना नेला. देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. अनेक लोक या ठिकाणाहून गेलेले आहेत. काही लोक जमीनसाठी भांडतात, काही लोक घरासाठी भांडतात. पण मला सांगा, ज्या जमिनीसाठी आपण भांडतो ती जमीन जाग्यावरच राहिलेली आहे.
जमिनीचे मालक गेले पण जमीन जाग्यावरच आहे. जमीन कुठेही गेली नाही. फक्त कोण गेलं? मालक निघून गेले. अनेक लोक मालक झाले. आपल्या अगोदर कितीतरी मालक ते म्हणायचे ही माझी जमीन आहे. आपले वडील म्हणायचे ही माझी जमीन आहे. आता आपण म्हणतो ही माझी जमीन आहे. आणि आपण मेल्याच्या नंतर आपला मुलगा म्हणणार आहे माझी जमीन आहे. जमीन जाग्यावरच आहे पण जमीनचे मालक जाग्यावर राहिलेले नाही. म्हणून अनेक लोक या ठिकाणाहून आले आणि निघून गेले. कारण या सृष्टीचा नेम आहे, एकदा का देह गेला तर पुन्हा तो आपल्याला प्राप्त करता येत नाही. ही संधी आहे. नरदेह निदान लागले आती, उत्तम सार उत्तम गती. देवाची होऊ म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. मनुष्य देह मिळाल्याच्या नंतर काय होता येत नाही. पहा तुम्ही, देव सुद्धा होता येत नाही. मनुष्य देह मिळाल्याच्या नंतर केवळ तंटामुक्तीचा अध्यक्ष, सरपंच, ग्रामपंचायतचा सदस्य, आमदार, खासदार, मंत्री, मुख्यमंत्री आणि पंतप्रधान एवढंच होता येत नाही. तर देवाची होऊ म्हणती ते होती, तरी का चित्ती न धरावे. देव सुद्धा होता येतं या मनुष्य देहाने. आणि ते देव होण्याची संधी म्हणजे मनुष्य देह आपल्याला प्राप्त झालेला आहे. भगवंताने निशुल्क दिलेला आहे. कुठल्याही प्रकारचे आपल्याकडून काही टॅक्स घेतला नाही, पैसे घेतले नाही. नाटाच्या अभंगामध्ये तुकोबाराय वर्णन करतात, जेने हा जीव दिला दान, जेने जीव दिला दयाचे करे जेने हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन. जग जीवन नारायण गायीन गुण तयाचे. जोया भिवरेचे तिरी कट धरोनिया करी. पाऊले समची साजेरे अंतरी धरोनी राहिलो. तुकोबाराय म्हणतात, ज्याने आपल्याला हा देह दान दिलेला आहे. आणि पहा तुम्ही आम्ही फार भाग्यवान आहेत की आपल्याला मनुष्याचं शरीर मिळालेलं आहे. पशु पशवादिकाच्या शरीरामध्ये भजन करण्याचं सामर्थ्य नाही. पशु पशवादिकाला भजन करता येत नाही. आणि काय दान नाही कोठे, आणि काय दान नाही कोठे, आणि काय दान नाही कोठे, आणि काय दान नाही कोठे. याच देही घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. आणि काय दान नाही कोठे, आणि काय दान नाही कोठे, आणि काय दान नाही कोठे, आणि काय नाही कोठे. याच दे घडे देवाचे भजन, आणि कहे ज्ञान नाही कोठे.
पहा तुम्ही, बाकीच्या देहामध्ये सगळं ज्ञान आहे. घर बांधायचं ज्ञान आहे, घर तयार करायचं ज्ञान आहे. चिमणीला सुद्धा घर तयार करायचं ज्ञान आहे. चिमणी पण घर तयार करते, पण चिमणीच्या घर तयार करण्यामध्ये आणि माणसाच्या घर तयार करण्यामध्ये फरक आहे. चिमणी घर करते आणि घर सोडून देते, घराचा त्याग करते. आपण घर बांधतो, घरामध्ये गुंतून राहतो. आणि भावाच्या वाटण्या व्हायला लागल्या की त्या घराकरता सुद्धा आपण काय करतो, भांडण करतो. म्हणून बाकीचं ज्ञान सगळ्या देहामध्ये सगळ्या प्राण्याला आहे, पण नामस्मरण करण्याचं ज्ञान हे केवळ मनुष्याला आहे. म्हणून मनुष्य देहामध्ये आल्याच्या नंतर भगवंताने पशुपश्वादिकापेक्षा आगळा वेगळा असा हा देह बनवलेला आहे. बाकीच्या देहामध्ये इंद्रिय आहेत, पण भजन करण्याचं सामर्थ्य नाही. पण मनुष्य देहामध्ये उत्तम असं शरीर भगवंताने दिलेले. दिले इंद्रिय हात पाय कान, डोळा मुख बोलावया वचन, जेने तू जोडसी नारायण, नासे जीवपण भवरो. काय म्हटले? दिले इंद्रिय हात पाय कान. काय काय दिलं म्हटले? हात दिले. हात बाकीच्याला नाही, मसाडाला हात नाही. मसाडाला हात नसल्यामुळे टाळ्या वाजवता येत नाही, आणि माणसाला हात असल्यामुळे टाळ्या वाजवता येतात. माणसाला वाचा असल्यामुळे भजन करता येतं. पण नाथ महाराज म्हणतात, जर माणूस असून जर भजन करत नसेल तर तो पशुतुल्य मानलेला आहे. भक्ती विन पशु कशासी वाढला, पशु कशासी वाढला, सटविनेला कैसा नाही, सटविनेला कैसा नाही, हरिमुखी गाथा हर परचा, हरिमुखी गाथा हर परचा, हरिमुखी गाथा हर परचा, हरिमुखी गाथा हर परचा. भक्ती विन पशु कशासी वाढला, सटविने नेला कैसा नाही. मनुष्य देह मिळून जर मनुष्य भजन करत नसेल तर मला सांगा, मग पशुपश्वादिकामध्ये आणि माणसामध्ये फरक काय आहे? माणसं सुद्धा पशुतुल्य मानलेले आहेत, जे भजन करत नाहीत. म्हणून नित्य नेमाने भगवंताचं भजन करावं. नाथांनी तर वर्णन केलं, भजन साधना एवढी सोपी आहे. हरी बोला घेता, हरी बोला देता, उठता बैसता हरी बोला. हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती हरी बोला. म्हणून तुम्हाला तुमचा उद्धार करून घ्यायचा असेल तर तुकोबाराय म्हणतात, तुम्ही हरी हरी असं म्हणा, तुमचा निश्चित उद्धार होईल. अभंगाच्या प्रथम चरणात
तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील. अतिशय सोपं सांगितलेलं आहे. तुकोबाराय सुद्धा वर्णन करतात. उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा तुका मने जपा मंत्र त्रियाक्षरी सोपा. अतिशय सोपं सांगितलेलं आहे. हरी 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 असं तुम्ही म्हणा. हरी हरी म्हटल्याच्या नंतर काय होईल तर म्हटले तेने माया जाळ तुटतील. हरी हरी म्हटल्याच्या नंतर मायाजाळ समाप्त होईल. मायाजाळ म्हणजे काय पा भगवंताच्या आणि जीवाच्या मधामध्ये एक आवरण आहे, त्याला म्हटलेलं आहे माया. ती माया अशी आहे की ज्या भगवंताचं स्वरूप आपल्याला दिसू देत नाही आणि प्रपंचाचं स्वरूप दाखवल्याशिवाय राहत नाही. जे खोटं आहे ते खरं स्वरूप दाखवते आणि जे खरं आहे ते खोट्या रूपाने दाखवते. तिला काय म्हणायचं? माया. माया या शब्दाचा अर्थ थोडक्यामध्ये पहा. तुम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जर मृगजळ बघितलेलं असेल तर ते मृगजळ कसं असतं? खोटं असतं. मृगजळाच्या पाण्याने कोणी शेती करू शकत नाही. तहान लागल्याच्या नंतर पिऊ शकत नाही. मृगजळ खोटं आहे हे माणसाला कळतं, पण मृगजळ खोटं आहे हे हरणाला कळत नाही. मग हरणं पळत राहतात त्या मृगजळाच्या पाठीमागे आणि पळून पळून त्यांचा मृत्यू होतो. म्हणजे खोट्याला खऱ्या रूपात दाखवते. तिला काय म्हणायचं? माया. ती ईश्वराचं ज्ञान होऊ देत नाही. पण तुम्ही जर हरी हरी म्हटले तर माया काही करणार नाही. माया त्या ठिकाणी जळून जाईल. तुमच्या ठिकाणची माया समाप्त होईल. तेने माया जाळ तुटतील. पहा तुम्ही वाल्मिकासारख्याचं मायाजाळ तुटलं. वाट पाड्या कोळीकू नामस्मरे तो वाल्मिकू नामे उद्धरिले तिन्ही लोकू आपणा सहित निमाला. वाल्या कोळी हा कोळी कुळात जन्माला आलेला. डाकू फार मोठा, चोऱ्या करायचा, लोकांना मारायचा, धन लुटून घ्यायचा. पण नारद महर्षी आले आणि नारद महर्षीने त्याला श्रीराम मंत्राचा काय केला? उपदेश केला. काय केली त्या वाल्याने साधना? काहीच नाही. राम 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 म्हटला तो. हरी 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 म्हटला आणि हरी हरी म्हटल्यामुळे त्याचा काय झाला? उद्धार झाला. मायाजाळ समाप्त झालं. म्हणून तेने मायाजाळ तुटतील. पण हरी हरी म्हणणाऱ्यांनी एक पथ्य पाळायचं आहे. कोणतं पथ्य पाळायचं? त्या काकड्यामध्ये एक प्रकरण आलेलं आहे, त्याला वासुदेव प्रकरण म्हटलेलं आहे. भक्तीचे काही पथ्य असतात. प्रत्येक रोगाचे पथ्य असतात आणि जीवाला झालेला आहे भवरोग. त्या भवरोगाचे काही पथ्य सांगितलेले आहेत. भक्तीचे काही पथ्य सांगितलेले आहेत. जया परमार्थाची चाड, जया परमार्थाची सांडावे लिगाड. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने लिगाड सांडावं. लिगाड या शब्दाचा अर्थ होतो गबाळ. महाराज म्हणतात गबाळाच्या भरी जर तुम्ही पडले, गबाळ म्हणजे प्रपंच, गबाळ म्हणजे गबाळ या शब्दाचा अर्थ काय होतो? प्रपंच. आणि प्रपंचामध्ये ज्याच्यामध्ये आपण गुंतलेलो आहोत. आता कोणी मुलामध्ये गुंतलं, कोणी सुनामध्ये गुंतलं, कोणी शेतामध्ये गुंतलं, कोणी घरामध्ये गुंतलं. चला कीर्तनाला नाही म्हटले, घर कोण सांभाळणार? गबाळामध्ये गुंतलेले लोक. आणि जोपर्यंत आपण गबाळ सोडणार नाही
तोपर्यंत आपला उद्धार होणार नाही. जेवढं जेवढं गबाळ आपण जमा करू तेवढं तेवढं ते आपल्या दुःखाला कारणीभूत होईल. महाराज दुसऱ्या चरणामध्ये वर्णन करतात. अनेक नका पडू गबाळाची भरी, पुढे आहे थोरी नागवन. तुम्ही जर गबाळामध्ये गुंतले, प्रपंचामध्ये गुंतले, तर महाराज म्हणतात पुढे आहे थोरी नागवन. नाथ महाराजांनी फार सुंदर वर्णन केलेले हरिपटामध्ये. पातके करिता पुढे आहे पुसता, काय उत्तर देता हुसील तू. आपण जेवढं जेवढं पाप कर्म केलेलं आहे तेवढ्या तेवढ्याचा पूर्ण हिशोब होणार आहे. आता मार्च महिना झाला आणि मार्च महिन्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत राजकीय क्षेत्रातल्या किंवा सरकारी क्षेत्रातल्या सर्व कर्मचाऱ्याला वर्षभराचा काय द्यावा लागतो, हिशोब द्यावा लागतो. आणि थोडासा जरी हिशोब चुकला तर अंगाला काय फुटतो, घाम फुटतो. किती दिवसाचा हिशोब, 1 वर्षाचा हिशोब. आपण मेल्याच्या नंतर यमराजाचे दूत आपल्याकडून संपूर्ण आयुष्याचा काय विचारून घेणार आहे, हिशोब. आणि जर आपण हिशोबच ठेवला नाही तर मग काय उत्तर देता होशील तू. काय सांगणार मग त्या यमराजाला, हेच सांगणार आम्ही नानमुखीचे जेवण केले, सोयरिकी जमवल्या, जमलेल्या मोडल्या, लग्नाच्या पंक्ती खाल्ल्या, नाही का, हे सांगणार का तुम्ही त्याला. आणि ते जर तुम्ही सांगितलं तर ते फटके दिल्याशिवाय राहणार नाही. कारण तो म्हणेल तुला पाठवलं होतं भजन करायसाठी आणि तो इथे आल्याच्या नंतर काय केलं, पंक्ती. काही लोक पंक्ती स्पेशलिस्ट आहेत, पंगत कोणती सोडत नाही. काही काही तर म्हणतात आधी विठो का आधी पोटोबान मग तुझ्या बापानं ठेवलाय, अगोदर भजन कर. खाण्याकरता हा देह मिळालेला नाही, देवे दिला देह भजना गोमटा, भजना करता दिलेला आहे. आणि तुम्ही जर भजन केलं नाही तर पुढे आहे थोरी नागवन. मग पुढे नागवन आहे, पुढे दुःख भोगावं लागणार आहे. अनेक यातना येम करविल, कोण सोडविल तेथे तुझला. यम एवढ्या यातना करणार आहे आणि तिथं कोणी तुम्हाला सोडवणार नाही. सोडविना बंधू पाठीची बहीण, सेजेची कामी न दूर राहे. हे तर सोडा, पण तुकाराम महाराज म्हणतात मैत्र केला महाबळी, कामा नोहे अंत काळी. तुम्ही यमराजाला जरी मित्र बनवलं
तरी पण यमराजा स्वतःच्या मित्राला सुद्धा सोडत नाही. आणि एकदम ओरिजिनल खातं जर कोणतं असेल, भ्रष्टाचार न करणारं खातं, तर ते खातं आहे यमराजाचं. यमराजाच्या खात्यात अजून भ्रष्टाचार झाला नाही आणि अजून त्याने पैसे घेऊन काही गरीबाला श्रीमंताला ठेवलं आणि गरीबाला नेलं असं झालेलं नाही. तो तिथे कोणाचाही वशिला चालत नाही आणि त्या ठिकाणी प्रत्येकाला ते यमयातनेचं दुःख भोगावं लागतं. किती दुःख यमयातनेचं तुम्ही भागवत कथा ऐकताय. भागवत कथेमध्ये यमयातनेचं किती दुःख आहे याचं वर्णन आलेलं आहे. भागवतामध्ये 28 प्रकारच्या नरकाचं काय आलेलं आहे, वर्णन आलेलं आहे. 28 प्रकारचे नरक आहे आणि त्या 28 प्रकारच्या नरकामध्ये जीवाला दुःख भोगावं लागतं. नाही त्या यमासी करुणा, देहातुने काढिता प्राणा, जैसे उडाळा सापडे धन, चोर यातना करीती, असं मारिती झोडीती तोडीती निष्ठुर, यमाचे किंकर बहुसाल. म्हणून या ठिकाणी महाराज म्हणतात, इथं आपल्याला त्या बरं वाटतं हे सगळं, पण तिथे त्याचा हिशोब द्यावा लागतो, दुःख भोगावं लागतं. पुढे आहे थोरी नागवन, आणि ती नागवन जर तुम्हाला चुकवायची असेल तर तुकोबाराने 3ऱ्या चरणात एक उपाय भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, मनावे पतित वेळोवेळा. तुकोबाराय म्हणतात, भावे तुळशी दळ, अंतःकरणामध्ये भाव ठेवून नित्य नेमाने भगवंताला एक तुळशीचं दल म्हणजे पत्र, तुळशीचं पान व्हायचं आहे, दुसरं काही करायचं नाही. पण ते वाहत असताना काय असलं पाहिजे, भाव असला पाहिजे. कारण देव हा भावाने प्राप्त होत असतो. पहा तुम्ही, समाज प्रसन्न करायचा असेल तर समाजाला जिंकण्याकरता काय लागतं, समाजाला जिंकण्याकरता काय असावं लागते, कला. समाजाला जिंकण्याकरता कला असावं लागते. समाज प्रसन्न ठेवण्याकरता कला असावं लागते. आणि बायको प्रसन्न ठेवण्याकरता काय असावं लागतं. आता तुम्हाला विचारतो मी, आता मला बायको नाही म्हणून हे तुम्हाला विचारतो नाही का, बायको प्रसन्न ठेवण्याकरता काय असावं लागतं. हे पण महाराजांनी सांगितलं पैसा. कारण आता सप्ताह झाला, घरी गेले, दक्षिणा दाखवली तर आत प्रवेश आहे, नाही तर दुसऱ्या सप्त्याला जा. शास्त्र सांगतं, पत्नी प्रसन्न ठेवायची असेल तर धन लागतं, समाज प्रसन्न ठेवायचा असेल कला असावं लागते, आणि देव प्रसन्न ठेवायचा असेल तर भाव लागतो. भावेन देव कलया नरेंद्रा. पहा, कलेनं राजा प्रसन्न होतो.
भावेन देव कलया नरेंद्रा धनेन कांता कपटेन शत्रू. कांता म्हणजे पत्नी. पत्नीला प्रसन्न ठेवायचं असेल तर धनाची आवश्यकता आहे, आणि शत्रूला जिंकवायचं असेल कपटेन शत्रू. शत्रूशी कपट करूनच काय करावं लागतं, त्याला हरवता येतं. मैत्री करून जमत नाही. तसं भगवंताला प्रसन्न करायचं असेल तर भाव देवाकारणे भाव तस्मात. भाव बरे आकडे रविना कडे, भाव बरे आकडे रविना, हे भाव बरे आकडे रविना कडे, भाव बरे आकडे रविना कडे. करतळे आवळे ते जाणे, करतळे आवळे ते जाणे, ओ करतळे आवळे ते जाणे. हरी मुखे म्हणा, 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 हरी मुखे म्हणा. भाव बळे आकडे एरविना कळे, करतळे आवळे तैसा हरी. देव हा भावाने प्राप्त होतो. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. भाव शुद्ध झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा शुद्ध भाव आहे, म्हणून शुद्ध भावाने भगवंताला काय समर्पित करायचं आहे, एक तुळशीचं पान भावे तुळशी दळ. त्या तुळशीचा किती महिमा आहे, कारण भगवंताला सगळ्यात प्रिय जर असणारी कोणती वस्तू आहे तर ती तुळशी आहे. तुळशीची देवा बहु प्रीती. देवाला तुळशीची खूप प्रीती आहे. यजुर्वेदामध्ये पूजेचे मंत्र आलेले आहेत, आणि त्या पूजेच्या मंत्रामध्ये तुळशीचं महत्व सांगितलेलं आहे. तुलसी हेमरूपांच रत्नरूपांच मंजिरी, भवमोक्ष प्रदाम तुभ्यम प्रयामी हरिप्रियम. हरीला प्रिय असणारी तुळशी. तुळशीचे पानं, तुळशी हेमरूपांच, तुळशीचे पानं हेमरूपासारखे. हेम म्हणजे स्वर्ण. तुळशीचे पानं सोन्याप्रमाणे आहेत, आणि तुळशीला येणाऱ्या मंजुळा रत्नाप्रमाणे सांगितल्या. तुलसी हेमरूपांच रत्नरूपांच मंजिरी. आणि ते पान आणि मंजुळा जर भगवंताला समर्पित केल्या तर त्याचं फल सांगितलेलं आहे. भवमोक्ष प्रदाम तुभ्यम प्रयामी हरिप्रियम. हरी हा प्रसन्न होतो, आणि दुर्लभ असणारा मोक्ष आपल्या भक्ताला तो देत असतो. तुळशीच्या पानाने मोक्ष मिळतो, तुळशीच्या मंजुळाने मोक्ष मिळतो. वाळलेल्या तुळशीचा जाळून बुक्का करून जर कपाळाला लावला तर त्याने सुद्धा काय होतो, मोक्ष मिळतो. आणि वाळलेल्या तुळशीची जर माळ तयार करून गळ्यामध्ये घातली तरी सुद्धा काय होतो, मोक्ष मिळतो. म्हणून आजही माणूस मेला तर त्याच्या तोंडामध्ये काय टाकतात, तुळशीचं पान टाकतात. तुळशी ही मोक्षदायिनी आहे, आणि मोक्ष देणारी असल्यामुळे भगवंताला अत्यंत प्रिय आहे. एकदा काय झालं, द्वारकेमध्ये भगवान श्रीकृष्ण राहत असताना एक दिवस नारद द्वारकेमध्ये आले. नारदाला देवाचा ग्रस्त आश्रम पाहण्याची इच्छा झाली. आणि नारद आल्याच्या नंतर आता देवाला होत्या 16,108 बायका. तर त्या सत्यभामेला असं वाटत होतं की भगवान श्रीकृष्ण आपल्यावर जास्त प्रेम करत नाहीत, जास्त प्रेम ते रुक्मिणीवर करतात. आणि मग तिने नारदाला विचारलं, महाराज, नवऱ्याने बायकोवर जास्त प्रेम करण्यासाठी काय उपाय करावा, कोणतं व्रत करावं, काय दान दिलं पाहिजे. तेव्हा नारद सत्यभामेला म्हटले, सत्यभामा, तुला जर वाटत असेल श्रीकृष्णाने माझ्यावर प्रेम करावं तर मग असं कर ना, श्रीकृष्ण मला दान देऊन टाक. नवरा जर ब्राह्मणाला दान दिला तर मग तो नवरा बायकोवर जास्त प्रेम करतो. आता नारदाला घ्यायची होती सत्यभामेची परीक्षा. तिनं खरोखरच नवरा दान केला, आणि मग श्रीकृष्णाचं दान केलं. श्रीकृष्ण दान केल्याच्या नंतर सत्यभामा भगवान श्रीकृष्ण नारदाबरोबर निघून जाऊ लागले. नारद म्हटले, देवा, आता तुम्हाला द्वारकेमध्ये राहता येणार नाही, कारण ज्या व्यक्तीने जी वस्तू दान केलेली आहे
ती वस्तू दान देणाऱ्याला पुन्हा वापस घेता येत नाही. समजा उदाहरणार्थ आता या बसलेल्या बायांवर गळ्यातलं सोनं चांदी काढून जर मला दिली, असं मी मागणार नाही तुम्हाला संन्यासी असल्यामुळं, पण जर दिलीच तर आता ती वापस देता येणार नाही, कारण एकदा दिलेलं दान वापस घेता येत नसतं. देवाला घेऊन नारदजी महाराज निघाले. नारद म्हटले आता मी याचं काही करेल, याला संन्यास देईल, साधू बनवेल, कीर्तन करेल, नाही तर कोणाच्या रोजानं पाठवेल देवाला, कारण आता हे देव मला दान दिलेलं आहे, मी घेऊन जाणार. देवाला घेऊन जाऊ लागले, पण सत्यभामेला कळलं, बाकीच्या राण्याला कळलं. सत्यभामा नाराज झाली, रडू लागली, नारदाकडे गेली. नारदा, अरे तुमचं ऐकून मी देव दान केला, पण तो देव मला परत मिळावा याच्याकरता मी काय करू? तेव्हा नारदाने सांगितलं, सत्यभामा तुला जर देव परत पाहिजे असेल तर देवाच्या वजनाचं सोनं मला द्यावं लागेल, कारण जी वस्तू दान केलेली आहे ती वस्तू जर वापस घ्यायची असेल तर त्या वस्तूच्या मोबदल्यात भारूंभार काय द्यावं लागतं? सोनं द्यावं लागतं, असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणून मला तू सोनं दान दे, देव मी तुला वापस देईन. आता सत्यभामा म्हटली, सोनं देणं काय अवघड आहे, पूर्ण द्वारकापुरीच कशाची होती तेव्हा? पूर्ण सोन्याची. आपल्याकडे काय कमी आहे? मोठी तुला, एक मोठं तराजू आणलं, तुला अशी मार्केटमध्ये असतात पोते मोजण्याची, ती तुला आणली. त्या तुलेमध्ये एका पारड्यात देवाला बसवलं आणि एका पारड्यामध्ये संपूर्ण राण्याचं 16,108 बायकाचं काय टाकलं? सोनं टाकलं. देवाच्या वजनापेक्षा जास्त सोनं टाकलं तरी पण देवाचं पारडं हलकं व्हायला तयार नाही. पण या प्रकरणामध्ये रुक्मिणी काही सक्रिय झालेली नव्हती. रुक्मिणी काही या प्रकरणात तिनं भाग घेतलेला नव्हता. मग सत्यभामेला कळलं, आता देव जर परत पाहिजे असेल तर सोन्या चांदीनं आपल्याकडून देव मिळणार नाही, त्याच्याकरता रुक्मिणीकडे जावं लागेल. आणि ती सत्यभामा रुक्मिणीकडे गेलेली आहे. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बैसल्या सत्यभामा रुक्मिणीकडे गेली. रुक्मिणीला विनंती केलेली आहे, रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या, उठा की चला. ऐकुनी सखय ब्राह्मणवाणी अर्पण केला, शारंग पाणी उठा की चला. रुक्मिणी, मी नारदाचं ऐकलं, देवाला दान केलेलं आहे. आता देव जर परत पाहिजे असेल तर देवाच्या भारूंभार सोनं नारदाने मागितलेलं आहे. भरपूर सोनं दिलं पण देव मला परत भेटत नाही. आता तुम्हीच काहीतरी करा. तेव्हा रुक्मिणीला माहित होतं देव हा सोन्याला भुलत नाही, देव सोन्याने कधी प्रसन्न होत नाही. रुक्मिणी माता तुळशी वृंदावनाच्या जवळ गेली आणि तुळशी वृंदावनाचं तुळशीचं एक पान सुकलेलं पिकलेलं खाली गळून पडलेलं होतं आणि ते खाली पडलेलं पान रुक्मिणीने उचललं आणि ज्या पारड्यामध्ये 16,107 बायकांनी टाकलेलं सोनं होतं, कारण त्याच्यात रुक्मिणीने सोनं टाकलेलं नव्हतं, त्या 16,107 बायकांनी ज्या पारड्यात सोनं टाकलं त्या पारड्यामध्ये रुक्मिणीने काय ठेवलं?
एक सुकलेलं तुळशीचं पान ठेवलं आणि पान ठेवल्याबरोबर देवाचं पारडं हलकं झालं. हे सामर्थ्य कशाचं आहे? एका तुळशीच्या पानाचं आहे. म्हणून एक तुळशी दळ भावे तुळशी दळ पाणी जोडा हात, म्हटले तुळशी दळ वाहा आणि त्याला हात जोडा, जास्त काही लागत नाही. भक्ती भक्ती म्हणजे फार मोठा विषय नाही. आणि तिसरं सांगितलेलं आहे मनावे पतित वेळोवेळा. स्वतःला मी पापी आहे, मी पतित आहे असं देवासमोर जाहीर करा, देवाला सांगा. ज्ञानोबरायांसारखे संत सुद्धा देवा पुढे गेल्याच्या नंतर म्हणतात पतित 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 परिमी त्रिवाचा पतित. ज्ञानोबराय म्हणतात मी काय आहे? पतित आहे, मी पापी आहे. तुकोबराय देवाजवळ गेल्याच्या नंतर म्हणतात कामे नेले चित्त नेदी अवलोकू मुख बहु वाटे दुःख फुटू पाहे हृदय. मी पापी आहे, मी कामी आहे, मी क्रोधी आहे, मी पतित आहे. मज पामराये काय थोरपण पायीची वाहन पायी बरे. पण माणूस स्वतःला पापी समजायला तयार नाही. पाप करतो आणि स्वतःला फार मोठा पुण्यवान समजतो. पण तुकोबाराय म्हणतात पुण्यवान समजू नका, मी पापी आहे असं देवाजवळ कबूल करा. कारण रोग झाला की रोग लपवता येत नसतो. गुप्त रोग जरी असला तरी आपण डॉक्टरला सांगतो. कारण रोग सांगितला मी रोगी आहे असं जर डॉक्टरला सांगितलं तर डॉक्टर त्या रोगावर काय करतो? विलाज करतो. तसं देवाजवळ भक्ताने आपण केलेलं पाप जर सांगितलं तर त्या पापातून देव त्याला पुनीत करतो. एका व्यक्तीकडून ब्रह्महत्या झाली आणि ब्रह्महत्या झाल्याच्या नंतर ब्रह्महत्येचं पातक लागलं, दुखी झाला, रडू लागला. एका साधूकडे गेला. महाराज म्हटले मला ब्रह्महत्या माझ्याकडून झाली, मी फार मोठा पापी आहे. गावात गेलो तर गावातले लोक दरवाजे लावतात. कारण ब्रह्महत्या करणाराचं काय पाहू नये? तोंड पाहू नये. पंक्तीला बसलो तर लोक उठून देतात, ब्रह्महत्याऱ्याच्या पंक्तीला जेवू नये. लग्नात गेलो तर लोक काढून देतात, ब्रह्महत्यारी शुभ कार्यामध्ये नसावा. आता जिथे गेलो तिथे लोक मला काढून देतात आणि कंटाळून कंटाळून आता मी तुमच्या जवळ आलो, तुम्ही तरी मला काढून देऊ नका. महाराज म्हटले मी सुद्धा तुला ठेवणार नाही, कारण तुझ्यासारख्या पाप्याला मी माझ्या जवळ ठेवू शकत नाही. पण तुला एक ब्रह्महत्येतून मुक्त होण्याचा उपाय सांगतो. हे बघ म्हटले, आता तू जिथं गेला तिथं एकच काम करत आहे, मोठ्याने म्हणायचं राम श्रीराम. आणि श्रीराम म्हटल्याच्या नंतर म्हणायचं मी ब्रह्महत्यारा आहे. श्रीराम मी ब्रह्महत्यारा आहे. श्रीराम मी ब्रह्महत्यारा आहे. श्रीराम मी ब्रह्महत्यारा आहे. आणि तो ब्रह्महत्यारा श्रीराम मी ब्रह्महत्यारा आहे असं म्हणत 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 एक दिवस काशीमध्ये पोहोचला. आणि काशीत पोहोचल्याच्या नंतर काशीमध्ये राहत होते तुलसीदास, गोस्वामी तुलसीदास, ज्याने रामचरितमानस नावाचा ग्रंथ लिहिला. त्या तुलसीदासाने ते शब्द ऐकले, श्रीराम मी ब्रह्महत्यारी आहे. आणि तुलसीदास महाराजांनी त्याला भोजन करण्याकरता घरी घेऊन गेले. काशीचे लोक त्या ठिकाणी म्हणू लागले, ब्रह्महत्याराला भोजन करायला तुम्ही घरी घेऊन गेले. आणि तो ब्रह्महत्यारी रडू लागला. महाराज म्हटले मी ब्रह्महत्यारी आणि कोणी मला पंक्तीत घेत नव्हतं, आज तुम्ही मला पंक्तीत बसून जेवण देताय. तेव्हा तुलसीदासाने सांगितलं, अरे तू पूर्वी ब्रह्महत्यारी होता, पण मी ब्रह्महत्यारी आहे, मी पापी आहे. आणि श्रीरामाचं तू मुखात नाव घेतल्यामुळे आता तू ब्रह्महत्यारी राहिलेला नाही. म्हणून म्हणावे पतित वेळोवेळा, मी पापी आहे आणि मला पुनीत होण्याकरता एकच उपाय सांगितला. कोणता? हरी हरी तुम्ही म्हणावे सकळ तेने माया जाळ तुटतील. म्हणून भावे तुळशी दळ पाणी जोडा हात म्हणावे पतित वेळोवेळा. असं जर तुम्ही केलं तर भगवान परमात्मा एवढा दयाळू आहे, किती मोठा पापी असू द्या त्याला तो भवसागरातून तारून नेतो. वाल्मिकासारख्या पाप्याचा उद्धार करतो, अजामिळासारख्या पाप्याचा उद्धार करतो. अजामिळ पाप राशी तोही गेला वैकुंठासी, नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून.
सांगा विनवी तो तुम्हासी संत मंत सिद्ध ऋषी. म्हणून बहु आहे कृपावंत अनंत हे नाव या. भगवान परमात्मा बहु कृपावंत आहे. आपल्या भक्तावर तो कृपा करतो आणि भक्ताला भवसागरातून तारून नेतो. तुका म्हणे हा तो कृपेचा सागर, नामासाठी पार पाववेल विठोबा तरी नुन ते पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमते विनिमित सो पायाच्या प्रसादे. काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतीनो हे अंगभूत युक्ती नाही मंत्रहीन क्रिया. नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमा धरा कृपा करा. शेवटी झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करू आणि इथेच आपल्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली तुका म्हणे तुका म्हणे तुका म्हणे कृपेचा तुका म्हणे